नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शेवडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार इंग्लिश। इंग्लिश या सब्जेक्टमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये 3.1 टाइम ही पोएम बघितली। आज आपण 3.2 द मॅजिक हर्ब ही कथा या ठिकाणी आज आपण लर्न करणार आहोत। 3.2 द मॅजिक हर्ब। तर या ठिकाणी द मॅजिक हर्ब म्हणजेच जादूची औषधी वनस्पती ही एक जापानी कथा आहे आणि ह्या जापानी कथेमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी लर्न करायचं आहे। मग द मॅजिक हर्ब या कथेमध्ये आपल्याला 3 कॅरेक्टर पाहायचे। एक आहे द इनकीपर, म्हणजे त्या ठिकाणी एक खानावळ आहे आणि त्या खानावळीचा जो मालक आहे त्याला म्हटलेला आहे इनकीपर। त्यानंतर सेकंड आहे द इनकीपर्स वाईफ, तो जो खानावळीचा मालक आहे इनकीपर त्याची त्या ठिकाणी जी वाईफ आहे ते आहे सेकंड कॅरेक्टर। अँड थर्ड कॅरेक्टर या ठिकाणी आहे द आउटसाइड मॅन, एक बाहेरील माणूस। द मर्चंट, जो बाहेरील माणूस आहे तो काय आहे, द मर्चंट आहे, व्यापारी आहे। मग या ठिकाणी हे 3 कॅरेक्टर्स या कथेमध्ये आहे आणि ही एक जापानी कथा आहे। आता या ठिकाणी आपण कथेला स्टार्ट करणार आहोत। नॉक 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 या ठिकाणी हा जो आउटसाइड मॅन आहे तर हा या ठिकाणी हे जे हाऊस आहे हे हाऊस आहे आणि त्याचबरोबर एक खानावळ आहे। तर या खानावळीकडे गेल्यानंतर तो एक व्यक्ती त्या ठिकाणी नॉक नॉक करतो। समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन, त्या ठिकाणी कोणीतरी नॉक करत आहे असं त्या ठिकाणी तो म्हणत आहे। इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड, आजूबाजूला या ठिकाणी अंधार पडलेला आहे आणि या अंधारामध्ये म्हणजे रात्रीच्या वेळेस या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती हा दरवाजावर नॉक करत आहे। हू इज देअर, कोण आहे तेथे? द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विदिन, त्या खानावळीचा जो मालक आहे तर तो इनकीपर आहे आणि तो त्या ठिकाणी म्हणत आहे की एवढ्या रात्री कोण आला आहे बाहेर, कोण दरवाजावर नॉक नॉक करत आहे? आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट, मग दरवाजावर नॉक करणारा व्यक्ती म्हणतो की मी एक गरीब आणि थकलेला असा व्यापारी आहे। आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन, सेड द मॅन आउटसाइड, तो बाहेरील माणूस म्हणतो की मला या ठिकाणी रात्रभर राहू द्या, त्यासाठी मला या ठिकाणी तुमची मदत पाहिजे आहे। द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर, मधला जो इनकीपर होता तो त्या ठिकाणी म्हणत होता की अशा रात्रीच्या वेळेस कोण आलेलं आहे? दॅट द मॅन वॉज पुअर, की जो गरीब आहे। बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड, त्याची इच्छा नसते त्याला आतमध्ये घेण्याची, परंतु तरीही त्याला असं वाटतं की रात्रीची वेळ म्हणून आपण याला आतमध्ये घेऊन घ्यावं। मग तो दार ओपन करतो आणि त्याला आतमध्ये बोलवतो। द मर्चंट ओवर सिम्पल गारमेंट, त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो मर्चंट दिसायला कसा आहे, सिम्पल गारमेंट, त्याने साधे कपडे परिधान केलेले। अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लोथ बॅग ऑन हिज बॅग, आणि पाठीवर एक साधी बॅग आहे की ज्याच्यामध्ये कपडे हे ठेवलेले आहेत। आय हॅव स्पेंट अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट, मग तो आउटसाइड मॅन म्हणतो की मी या ठिकाणी दिवसभर मार्केटला कपडे विकण्याचं काम करतो आणि ते करून थकलेलो आहे, म्हणून मी आज या ठिकाणी थांबण्याची माझी इच्छा आहे। आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज, माझ्यामध्ये आज अजिबात ताकद नाही की मी माझ्या गावावर परत जाऊ शकेल। प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी, रिक्वेस्टेड द मर्चंट, आणि तो मर्चंट म्हणतो की कृपया मला साधं सुधं जेवण यावेळेस तुम्ही द्या। द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन, त्या इनकीपरने मान हलवली आणि तो किचनमध्ये गेला। व्हॉट इज द पॉईंट इन द सर्विंग सच बेगरली कस्टमर, मग तो त्या ठिकाणी म्हणतो की हा एक गरीब असा कस्टमर दिसत आहे। ही कॉल हिमसेल्फ अ मर्चंट, तो स्वतःला एक व्यापारी म्हणवतो। बट लुक ॲट हिज क्लॉथ्स, लुक ॲट हिज बॅग, परंतु त्याच्या अंगावरचे कपडे आणि त्याच्या पाठीवरची बॅग पाहिल्यानंतर हिज शूज आर ऑल ओर्न आउटसाइड, आणि त्याचे ते फाटलेले जुने असे जे पायातले शूज आहेत
ते पाहिल्यानंतर तो खूप गरीब आहे हे लक्षात येतं. ही हॅज टू कॅरीड हिज मर्चंडाईज हिमसेल्फ. आणि तरीसुद्धा तो स्वतःला एक व्यापारी असं म्हणवत आहे. कॅनॉट अफोर्ड अ सर्वंट. त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की याला एखादी नोकर हा परवडत नसेल. कॅनॉट अफोर्ड इवन अ गुड मेल. त्याचप्रमाणे तो चांगलं जेवणसुद्धा करत नसेल. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. अशा कंप्लेन तो इनकीपर आपल्या वाईफजवळ करत असतो. यू आर राईट सेड हिज वाईफ. त्याची वाईफ म्हणते की बरोबर आहे. शी वॉज ॲज ग्रेडी. तो खूप लोभी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. आणि त्या ठिकाणी ती म्हणते की तो एक लोभी आणि लोभी असा व्यक्ती आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याला कोणाविषयी दया नाही असं त्या ठिकाणी ती जी त्याची पत्नी ती त्याला म्हणत असते. वी कुक अ मील फॉर हिम, गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप. आपण त्याला जेवण देऊ आणि त्याचबरोबर झोपण्यासाठी जागा पण देऊ. अँड व्हॉट इज ही गोईंग टू पे इन रिटर्न. ज्याच्या बदल्यात तो आपल्याला काहीतरी पैसे तो पे करेल. जस्ट अ कपल ऑफ कॉईन्स मे बी. तो काहीतरी पैसे हे आपल्याला देऊ करेल. व्हाय डीड यू टेक हिम इन. मग आपण का त्याच्यासाठी करू नये. ड्राईव्ह हिम आउट. तर तो त्या ठिकाणी आपण त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था आणि झोपण्याची व्यवस्था करून देऊ असं त्याची पत्नी त्या ठिकाणी म्हणत असते. नो नो सेड द इनकीपर. मग इनकीपर म्हणतो नाही नाही. दॅट इज नॉट गुड फॉर आवर रेप्युटेशन. हे काही आपली जी काही रेप्युटेशन आहे म्हणजे आपण जे काही नाव कमवलेलं आहे त्याला अजिबात सूट होणार नाही. बट आय हॅव ॲन आयडिया. ती पत्नी त्या इनकीपरला म्हणते की आपण काही याला मदत करायची नाही. परंतु तो जो इनकीपर आहे तो म्हणतो की नाही आपलं एक रेप्युटेशन आहे. आपण एक नाव लौकिक कमवलेलं आहे आणि त्या रेप्युटेशनला धक्का लागेल म्हणून आपण असं वागून चालणार नाही. बट आय हॅव ॲन आयडिया. मग माझ्या मनात एक आयडिया आली. अ व्हेरी क्लेवर आयडिया. तर कशी आहे ती आयडिया. खूप हुशार आहे. आय हॅव दिस मॅजिक हर्ब. आपल्याकडे मॅजिक हर्ब आहे. आय बॉट इट लॉंग अगो. आपण कधीपासून ते सांभाळलेले आहेत. हू एव्हर इट्स दिस हर्ब फॉरगेट समथिंग. आपण ते हर्ब जे आहे तर ते त्या जेवणामध्ये मिक्स करू. वी विल कुक अ गुड मील फॉर दिस फेलो अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. आपण त्याच्यासाठी छान जेवण बनवू आणि त्या जेवणामध्ये ते मॅजिक हर्ब ॲड करू. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम. आणि त्या मॅजिक हर्बमुळे काय होतं की ते मॅजिक हर्ब ज्याच्या जेवणात मिक्स करून खाऊ घातले तर तो व्यक्ती काही गोष्टी या विसरून जातो. सम ऑफ इट मर्चंडाईज हिअर टुमारो. आणि ते जर त्याला खाऊ घातलं तर नक्कीच तो व्यापारी या ठिकाणी त्याच्या काही वस्तू हे तो या ठिकाणी विसरून जाईल. हाऊ क्लेवर यू आर एक्सक्लेम हिज वाईफ. त्याची वाईफ म्हणते की तुम्ही किती हुशार आहात. येस व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट. व तो या ठिकाणी काय विसरेल. ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम. तो या ठिकाणी त्याचा मालही विसरू शकतो. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हिअर. आणि तो या ठिकाणी माल म्हणा किंवा इतरही काही तो या ठिकाणी विसरू शकतो. इट विल शुअरली बी आवर टुमारो. आणि त्यांना त्या ठिकाणी खात्री होती म्हणून ते त्या ठिकाणी म्हटले की असं या ठिकाणी घडू शकतं. सो दॅट इज व्हॉट द ग्रीडी कपल डीड. हे जे कपल होतं हे कसं होतं लोभी होतं. दे कुक अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. त्यांनी त्याच्यासाठी छान असं जेवण बनवलं आणि त्याच्यात मॅजिक हर्ब हे ॲड केले. द पुअर मर्चंट did not suspect anything. He thanked the innkeeper for the good meal and went to bed. त्या ठिकाणी त्यांनी त्या पुअर मर्चंटला त्या ठिकाणी जेवण दिलं आणि त्या पुअर मर्चंटच्या मनात काही शंका आली नाही. ही थँक्स. त्यांनी त्यांचे आभार मानले. द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड. की त्यांनी त्याच्यासाठी छान जेवण बनवलं आणि झोपायची व्यवस्था केली. द नेक्स्ट मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ वोक अप. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची पत्नी आणि इनकीपर आणि त्याची पत्नी हे सकाळी जागे झाले. दे वेंट टू द मर्चंट रूम. ते त्या मर्चंटच्या रूममध्ये गेले. बट अलास द मर्चंट वॉज नॉट देअर. पण तो मर्चंट त्या ठिकाणी नव्हता.
द रूम वॉज एम्प्टी. तो रूम कसा होता? एम्प्टी होता, रिकामा होता. व्हॉट इज दिस? इथं तर काही नाही. देअर इज नो वन हेअर. इथं काही नाही. अँड व्हेअर इज द बॅग ऑफ मर्चंडाईज? त्या मर्चंडाईजची, त्या व्यापाराची बॅग कुठं आहे? दॅट टू इज गॉन. इथं तर बॅगही दिसत नाही आणि तोही दिसत नाही. लेट चेक. मग त्यांनी त्या ठिकाणी ती रूम चेक केली. द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. त्यांना असं वाटलं की त्या मॅजिक हर्बमुळे काहीतरी घडलं असेल. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. तो जो व्यापारी तो नक्कीच काहीतरी विसरला असेल. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड. तो या ठिकाणी काहीच विसरला नाही. त्यांनी रूम चेक केली. रूममध्ये चेक केलं तर त्यांना त्या ठिकाणी काहीही मिळालं नाही. म्हणजेच तो जो व्यापारी तो त्या ठिकाणी काही विसरला नाही. द इनकीपर सर्च इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द रूम. त्या इनकीपरने त्या रूमचा प्रत्येक कानाकोपरा हा त्या ठिकाणी शोधला. बट ही कुड नॉट फाईंड एनिथिंग. परंतु त्याला काही मिळालं नाही. हाऊ कम? ही फॉरगेट नथिंग. तो कसं काही या ठिकाणी काही विसरला नाही? आय कांट बिलीव्ह इट सेड ही. तो इनकीपर त्या ठिकाणी म्हणतं की असं कसं होऊ शकतं की तो या ठिकाणी काहीच विसरला नाही. सडनली द वाईफ स्लॅप हरसेल्फ ऑन द फोरहेड. तिने स्वतःच्याच कपाळावर हात मारला. वी वेअर सो फुलिश. मग त्या ठिकाणी ती म्हणते, त्या इनकीपरची वाईफ त्या ठिकाणी म्हणते, वी वेअर सो फुलिश. आपण मूर्ख आहोत. ही या सर्टनली फॉरगॉटन समथिंग. तो या ठिकाणी काहीच विसरला नाही असं नाही, तर ही याज फॉरगॉटन टू पे अस. तो एकच गोष्ट विसरला आणि ती म्हणजे आपलं जे काही बिल होतं, आपलं जे पेमेंट होतं ते द्यायचं. तो या ठिकाणी विसरला. द इनकीपर नेवर यूज द मॅजिक हर्ब अगेन. त्यावेळेस ते जे लोभी असे जी इनकीपरची जोडी होती, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण या ठिकाणी तो काहीतरी विसरेल असं म्हणून ते हर्ब्स खाऊ घातले. पण इथं मात्र लॉस आपला स्वतःचा झाला. म्हणून असं कधीही पुन्हा आम्ही कधीही करणार नाही की कोणाच्याही जेवणामध्ये मॅजिक हर्ब हे मिक्स करणार नाही. ही पोएम अ जापानीज फोल्क टेल. ही एक जापानी अशी एक कथा आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण दुसऱ्यासाठी कधीही वाईट वागू नये. दुसऱ्याशी नेहमी चांगले वागावे. तर विद्यार्थ्यांनो, या कथेमधून आपल्याला अशा प्रकारे एक चांगला बोध या ठिकाणी घेता येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.